महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। प्रतिनिधी दीपक सुतकर, सोलापूर उत्तर तालुक्यातील खेड ग्रामपंचायतमध्ये निधी उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही स्वखर्चाने पाईपलाईन टाकून घ्या। दुसऱ्या बाजूला एका वर्षामध्ये 13 ते 15 लाख रुपये पाणी पुरवठा पाईपलाईन व पाण्याची टाकी बसवणे याकरिता ठेकेदारांमार्फत बिल काढले। ड्रेनेज लाईनमधूनच पिण्याची पाईपलाईन टाकलेली आहे। ग्रामसेवक गावामध्ये आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस असतात, ते पण दुपारी 1 वाजेपर्यंत। गेल्या 5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून ग्रामसेवक व सरपंच यांनी 30 ते 40 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार गावामध्ये केला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे चौकशी करावी, असे संदीप धायगुडे यांचे म्हणणे आहे। ग्रामसेवक हे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना निलंबित करावे व त्यानंतर ग्रामपंचायत चौकशी करावी। आता आपण आलेलो आहे खेड ग्रामपंचायत जल जीवन काय जल शुद्धीकरण केंद्र खेडमध्ये। तर जे नागरिकांना जे शासनाच्या योजनेतून जे कोट्यवधी टाकीमध्ये मिळतं, दुपारनं व्होल्टेज कमी असतं, एक तर फिल्टर चालत नाही किंवा बोर चालत नाही, त्याच्यामुळे मग आहे असं फिल्टर करून पाणी सोडतो। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आहे पाणी सोडण्यासाठी? पाणी म्हणजे ह्याच्यात आहे, कर्मचारी आहे मी। कर्मचारी आहे ग्रामपंचायतमध्ये। काय नाव तुमचं? संतोष दोरकर। संतोष दोरकर सर। तर ग्रामपंचायत जनतेला थंड पाणी भेटतंय का? भेटतं, सकाळी दुपारपर्यंत राहतं, दुपारनं पुन्हा मग पॉवर कमी झाली की बोरच चालत नाही, एक तर बोर बंद करावं लागतं किंवा फिल्टर करावं लागतं, असं करा आपण। मग गावाला व्होल्टेज कमी पडतं? व्होल्टेज पूर्ण कमी, सध्याला व्होल्टेज पूर्ण कमी। मग ही जी काय अडचणी आहे त्या फिल्टर चालत नाही, दुपारून पाणी थंड होत नाही, त्यासाठी तुम्ही सरपंच ग्रामसेवकला बोलात का या विषयावर? सांगितलं, MSCB ला पण तक्रारी केल्या, सरपंचाने बी सांगितलं, त्यांनी म्हणले वरूनच व्होल्टेज कमी आहे तर आम्ही काय करू। MSCB ला तक्रार दिलेलं काय लेखी पत्र ग्रामपंचायतनं दिलेलं असेलच की? असेल तर का तोंडी सांगितले? तोंडी बी सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे। मग MSCBचं काय त्यांनी काय करतो म्हणलीत का नाही? खेड ग्रामपंचायतमध्ये ह्या लाईनला दोन गटर आहेत, एका गल्लीला 2 गटर आहेत। हे 2 रोडच्या पूर्वेला आणि रोडच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही बाजून गटर आहेत। गावात एकच अशी गटर आहे की पूर्वेला पण आणि पश्चिमेला दोन्ही साईड गटर असताना सुद्धा खंडोबा मंदिरच्या पायरीला ह्या गटरीची पाणी लागतं। काम कशा पद्धतीने झालं या ठिकाणी, त्यामध्ये भ्रष्टाचार किती आहे। जे कोणी ह्या ठिकाणी भ्रष्टाचारी अधिकारी असतील आणि त्याचे संगनमत करून जे काय कोणी हे काम केलं असेल त्या ग्रामसेवकांना आणि त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावी ही आमची पहिली मागणी। नसेल तर ग्रामपंचायत आमच्या खेड ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आंदोलनास तयारीत आहेत। त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, कारण 2 गटारे असताना जर मंदिराला पाणी लागत असेल तर ही शोकांतिक आहे। दुसरा विषय, तुमच्या ग्रामपंचायतला जे शासनाकडून प्रत्येक गावाला पाणी फिल्टर आले जल जीवन मिशन अंतर्गत योजने माध्यमातून, पण ते गटर तुमचं पाणीचा विषय आहे, तो प्रत्येक गावाला थंड पाणी मिळते का? कॉईंट टाकून मिळत नाही आम्हाला। किती दिवस झाले तुमच्या गावात थंड पाण्याचं फिल्टर? कायमच असं आहे, कायम तरी किती वर्ष झालं चालू होऊन? 5-6 वर्ष झाली पाणी त्याचा काय प्रॉब्लेम अडचणी एकच आहे, थंड पाणी मिळत नाही, फक्त 5 रुपये टाकायचं, जसं येतं तसं घेऊन जायचं। मेंटेनन्स 40,000 30,000 शिवाय मेंटेनन्सच नाही, आणि मेंटेनन्स होऊन सुद्धा थंड पाणी मिळत नाही। सकाळी 9ला आलं तर तेवढंच फक्त, कारण रात्रभर थंड वातावरण थंड असल्यामुळे सकाळी 9-10 वाजेपर्यंत भेटतं, त्यानंतर तुम्हाला थंड पाणीच मिळणार। RO फिल्टरचा मेंटेनन्स खर्च 30 ते 40 हजार रुपये करून सुद्धा ग्रामपंचायतला थंड पाणी मिळत नाही। कर्मचारी विचारू शकता, हा बघ टॉप करा। 10 वेळा एक जण आमच्या दप्तर घेऊन चौकातली आम्ही मॅडमला सकाळी मी मॅडमला बोलावी, मॅडम का म्हणजे पल्ले पुढू दे म्हणजे मी सकाळी बोललो मॅडमला कचरा बघा म्हणला, 10 वेळा मी काढलं तर काढणार म्हणलं। 16,000 रुपये मध्ये कचरा कुंडी किती एकच आणलं, बांधकाम केलं इथं हे आम्हाला 16,000 1 लाख रुपयाचं आहे, ते 1 लाखाचं आहे, ती 1 लाखाचा आणि 16,000 असे आम्हाला कचरा कुंडी करून दिली। मॅडमला तुम्ही ग्रामसेवक मॅडमला ही बोलल्याबद्दल ग्रामसेवक मॅडम काय बोलले तुमचं? सुद्धा हे 2-3 दिवसाला जाऊन बोलतो आम्ही, ही दखल कोण घेत नाही। काढायला गेलं तुम्ही काढा, पल्ल्या पडू द्या, आम्ही शेवटी पेटून देतो, आम्ही हाताने काढतो। हा लेकरं असतात, पडतात करतात काय, आता त्याला वारंवार सांगतो ती शिपाई सुद्धा येतो काय, ती विष्णू दोरकर मला शिपाई सुद्धा येतो सारखं ग्रामपंचायत शिपाई ती सुद्धा येतो, काय कोणी ह्याकडे लक्ष देत नाही बाबा, मी तर काय करू एकटा, असं त्याला मला काल बोलवून गेलेलं आहे।
ग्रामसेवक मॅडमला तुमची काय तक्रार आहे तुम्ही केली? ग्रामसेवक मॅडमला बोला काय विषय? ह्या विषयाला आम्ही काहीच बोललो नाही. तर आम्ही असं गावाला तक्रार संबंधित तक्रार ती माणूस येतो, आम्ही तर त्याला सांगतो. आता ती मॅडमची आमच्या अजून मुलाखत झालेलीच नाही. खरं सांगा काय. मॅडम मुलाखतच झाला का? मॅडम भेटलीच नाही आतापर्यंत मला. आम्ही सुद्धा भेटलो नाही, तर मॅडम भेटलो नाही. रोड केला का? रोड केला का? आता हे काय तेव्हापासून आम्ही फक्त चंबरकडे लक्षात रोड केला करून गेले त्यांनी. त्याला 10 वेळा सांगितलं मी त्या विष्णू तुमच्या गावाची ग्रामसेवक मॅडम आहे ती तुमच्या गावातली जी काय वेळेवर कामं सगळ्यांची करते का मॅडम? आता ते कसं आहे, प्रत्येक परेशाला प्रत्येक वार्डातल्या लोकांना माहिती आहे. आता हे आमच्या वार्डाचं काय स्पष्ट जे आहे ते तुम्हाला मी सांगू शकतो. हा नाही, तुमच्याच वार्ड आहे, तुमचं काय गली आहे? हे वार्ड काय असू दे, सगळ्या एका गावावरच ग्रामसेवक मेंबर आहे ना. होय, बरोबर आहे. या गावावर जी काय ग्रामसेवक जे कोण आहे अधिकारी आता मॅडम, मी सांगितलं की बाबा इथं बाबा ही सोय नाही, तिथं ती सोय चांगलीच आहे. त्या लोकांनी सांगितलं चांगली केली आहे. काही तर आता मी जिथं इथं आहे बाबा हे चेंबरला वर झाकलं चेंबरला काय प्रॉब्लेम? झाकणच नाही का तुमच्या चेंबरला? झाकलं नाही. दाखव चेंबर काढ. चेंबर झाकण आहे, चेंबर वरती मॅडमने काय गटारी झाकून केली. जमिनीपेक्षा 2-3 फूट खोल गेली गटार. अवस्थाच नाही, पाणी थांबलेलं आहे. आमच्या विनंती आहे की बाबा व्यवस्थित बसवा त्या चेंबरची योग्य तर विल्हेवाट लावावी. मॅडम नाव सांगा, मावशी तुमचं नाव? सरुबाई अशोक शिंदे. तुमच्या काय अडचणी तक्रारी इथं आहे हे काढत आहे काय आहे ती? डीपी काढायची अडचण येत इथं आमची लहान लेकरं पाणी साठतं म्हणा. पाऊस पाणी साठतं इथं करण उचलतं. मग ग्रामसेवक अधिकारी मॅडम तुम्ही बोला ना काय गटार मोकळे आहे 10 वेळा बोलला म्हणून. काय म्हणलं मॅडम? काय म्हणले नाही पण ऐकले नाही. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, तुमचा अधिकार आहे, तुम्ही मॅडमला काय बोलू शकत नाही? ऐकत नाही, सांगितलं नाही मी सांगितलं दोनदा. ग्रामसेवक मॅडम तुमचं ऐकत नाही त्या. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामसेवक मॅडम आहेत का जेंट्स आहेत? येडे. काय झालं? तर चुकलेलंच काढा सर जास्त. ग्रामपंचायतच्या बाजार गेलं कशा असून जबाबदार? बाबा, हे बी घ्या जरा. ग्रामपंचायत मॅडमला वारंवार प्रश्न सांगितला असताना ग्रामसेवक लक्ष देत नाही. काय? ग्रामसेवकला वारंवार तक्रार केली सांगितलं असताना ग्रामसेवक आमच्या गावात लक्ष देत नाही. जर आमच्या इथे जर कोणाला चुकून करायला लागला XYZ झालेला कोण जबाबदार? समजलं? बोला. बोला काय अडचण आहेत मग तुमच्या? मार गाडी तिथे लावल्या रस्त्यावर. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.